नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि जी आपली येणारी वनरक्षक भरती असणार आहे त्यासाठी महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे 30 प्रश्न असणार आहेत आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे सराव प्रश्न आहेत. आणि हा जो प्रश्नसंच आहे लक्षात ठेवा, तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा प्रश्नसंच आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. सध्या आपण तलाठी भरती आणि वनरक्षक भरती यासाठी महत्त्वाचे प्रश्नसंच सुरू केलेले आहेत. तेही पाहण्यासाठी त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला प्रश्न पहिला आहे, यंग बंगाल ह्या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर प्रश्न आहे, यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, सर हेनरी विवियन हे जे आहेत यांनी यंग बंगाल जी चळवळ झाली यंग बंगाल, तर त्या चळवळीमध्ये अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल, सर हेनरी विवियन. यानंतरचा प्रश्न आहे, युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना कोणत्या कायद्याचे नाव आहे? प्रश्न महत्वाचा आहे युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार जे भारतीय न्यायाधीशांना देणारा कायदा जो आहे तर त्या कायद्याचं नाव काय होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर इल्बर्ट बिल. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वाचा आहे. इल्बर्ट बिल हा जो कायदा आहे तर या कायद्याद्वारे जे युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे जे अधिकार आहेत तर तेच अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्याचे अधिकार देखील दिले होते इल्बर्ट बिल कायद्याद्वारे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात खालीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा हा सर्वात जास्त आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. यापैकी आपल्याला 1 वेळा हा कृषी खात्यामध्ये आणि 2 वेळा आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? आणि हाच प्रश्न आपल्याला 2022ला जी म्हाडा भरती झालेली आहे तर त्या म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर कर्नाटक हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये सर्वात जास्त किंवा देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादन जे आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे कर्नाटकचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना हा कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. सचिन तेंडुलकर यांनी रिटायरमेंट ज्यावेळी घेतली तर त्यावेळी ते शेवटचे एक टेस्ट क्रिकेट खेळले होते, म्हणजेच एक टेस्ट कसोटी सामना खेळले होते. तर तो कोणत्या देशाच्या सोबत होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर वेस्ट इंडिज. लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज या देशासोबत सचिन तेंडुलकर जे आहेत तर त्यांनी त्यांचा शेवटचा टेस्ट सामना जो आहे तो खेळला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल, वेस्ट इंडिज. यानंतरचा प्रश्न आहे, औषध निर्मितीच्या देशातील सर्वात मोठे केंद्र पतनचेरू हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. म्हाडा भरतीमध्ये हा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला कृषी विभागामध्ये विचारला होता. हाच प्रश्न आपल्याला PWD जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर औषध निर्मितीसाठी देशातील सर्वात मोठं असणारं केंद्र आहे पतनचेरू, तर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. आंध्रामध्ये स्थित आहे पतनचेरू. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान या घोषवाक्याची रचना डॅशद्वारे केली गेली? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक घोषवाक्य दिलेलं आहे आणि हे घोषवाक्य थोडंसं इम्पॉर्टंट आहे. जय जवान जय किसान हे जे घोषवाक्य आहे हे कोणाचं होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर लाल बहादूर शास्त्री यांनी घोषवाक्य दिलं होतं किंवा यांनी घोषवाक्य केलेलं होतं जय जवान जय किसान. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही? जनधन योजना ही जी आहे ही बँकमध्ये खाते उघडण्यासाठी प्रसिद्ध योजना आहे आणि या योजनेअंतर्गत कमी रकमेमध्ये आपलं खातं हे खोललं जातं बँकेमध्ये. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की ती जनधन खातं जे आहे ते उघडत नाही किंवा ते उघडण्यासाठी अधिकृत बँक नाही?
आपल्याला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 HSBC बँक जी आहे ही बँक जनधन खातं उघडण्यासाठी अधिकृत बँक नाही. यामध्ये ICICI, IDBI, युनियन बँक ऑफ इंडिया ह्या ज्या तीनही बँके आहेत तर ह्या अधिकृत बँके आहेत आणि HSBC ही जी बँक आहे ही अधिकृत बँक येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दुःखाने सोडलेला लांब श्वास या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा, ज्यावेळेस आपण एखादा दुःखाने श्वास सोडतो म्हणजे त्याला आपण दीर्घ श्वासाचा सोडतो ना, थोडासा जास्त मोठा श्वास सोडतो तर त्या श्वासाला काय म्हटलं जातं किंवा तो वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एखादा सुस्कारा सोडणे. पहा, सुस्कारा सोडणे त्याला म्हणतो. पहा, दुःखाने सोडलेला एखादा लांब श्वास. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा, आणि हाच प्रश्न आपल्याला जी महापोर्टलने एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर वायस हा जो शब्द आहे याचा समान अर्थाचा असणारा शब्द. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कावळा हा जो आहे पहा, कावळा याचा समानार्थी किंवा वायसचा समानार्थी शब्द होतो कावळा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील LG पॉलिमर या कंपनीतून कोणत्या रासायनिक वायूची गळती झाली होती. मित्रांनो लक्षात ठेवा, दोन प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. जर आपण एखाद्या बुकमध्ये जर हा प्रश्न कधी वाचला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे हे चुकीचं मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि हाच असाच प्रश्न आपल्याला अजून एक वेळा विचारला होता, पण त्यावेळेस विचारला होता की मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी जी एक वायू गळती झाली होती त्यामुळे सर्वात मोठी दुर्घटना झाली होती 1983 मध्ये, तर त्या ठिकाणी कोणता वायू गळालेला होता लक्षात ठेवा. तर भोपाळमध्ये जी भोपाळची वायू दुर्घटना झाली तर त्यामध्ये मिथाइल आयसोसायनेट हा जो वायू आहे हा लीक झाला होता. आणि आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी LG पॉलिमर या बँक कंपनीतून एक रासायनिक वायू गळती झाली होती, तर ती होती पर्याय क्रमांक 1 स्टायरीन. लक्षात ठेवा, स्टायरीन ही जी आहे या ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी LG पॉलिमर कंपनीमध्ये स्टायरीन वायू हा गळाला होता. आणि 1983 मध्ये भोपाळमध्ये जी झाली त्यामुळे मिथाइल आयसोसायनेट हा गळाला होता. आणि काही पुस्तकामध्ये हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देखील मिसाईल आयसोसायनाइट असं लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी स्टायरीन हे उत्तर बरोबर होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आहे. पहा, महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला खेळ आणि खेळाडू यावर हे नेहमी प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी पूनम राऊत ही जी खेळाडू आहे ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पहा, पूनम राऊत. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया याचे जे मुख्यालय आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला म्हाडा 2022 मध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला PWD 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर पहा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण त्याला आपण म्हणतो बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, याचं जे हेडक्वार्टर आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कोलकाता या ठिकाणी आहे. पहा, कोलकाता या ठिकाणी आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी केली आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पहा महत्वाच्या जेवढ्या काही संस्था आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत यावरती आपल्याला हे नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 1875 या वर्षी. पहा, 1875 या वर्षी आर्य समाजाची स्थापना जी आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मिलिंद या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. पहा, मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द. तर याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कपी हा जो शब्द आहे हा मिलिंद या शब्दाला समानार्थाचा असणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक मैदानावरती राष्ट्रीय झेंडा खालीलपैकी कोणी फडकावला होता? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो, कारण ज्यावेळी भारत छोडो आंदोलन झालं 1942 पासून सुरू झालेलं होतं, चले जाव किंवा भारत छोडो, तर या आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक या मैदानावर कोणी राष्ट्रीय झेंडा फडकावला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अरुणा असफ अली यांनी झेंडा फडकवला होता पहा गोवलिया टँक मैदानावरती. पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर पहा, आपल्याला गतकाळ या शब्दाचा आधी अर्थ माहित पाहिजे. गतकाळ म्हणजे कोणता? तर जो होऊन गेलेला काळ आहे. पहा, होऊन गेलेला काळ त्याला म्हटलं जातं गतकाळ. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं की याचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? तर पहा, होऊन गेलेला काळ म्हणजे झाला रेग्युलर शब्द आणि येणारा काळ जो असणार आहे तो याच्या विरुद्धार्थाचा असणार आहे. म्हणजेच येणारा काळ म्हणजे कसा असतो? तर तो असतो भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द होतो भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गाडिया लोहार ही जी लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? पहा, गाडिया लोहार ही जी आहे एक भटकी जमात आहे आणि ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर राजस्थान हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त जी आहे ही गाडिया लोहार या नावाची एक जमात आहे की जी लोहार काम करते आणि ती जी जमात आहे ती आढळते राजस्थानमध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भरती एजन्सी चाचणी मिळालेल्या गुणांच्या आधारे नोकरी देणारी भारतातील पहिले राज्य कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला 2 वेळा विचारला जाऊ शकतो, कारण हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवर देखील येणारा प्रश्न असणार आहे. तर राष्ट्रीय भरती एजन्सी चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे नोकरी देणारी पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर MP किंवा मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर हे असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या राज्यानं राष्ट्रीय भरती एजन्सीद्वारे जे काही मिळालेले गुण आहेत तर त्यांच्या आधारे देशामध्ये सर्वात पहिल्यांदा नोकरी दिलेली आहे मध्य प्रदेशने. पर्याय 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे? पहा, वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा आपल्या राज्यातील पहिली ही कोणत्या शहरामध्ये सुरू झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नागपूर हे जे आहे हे महाराष्ट्राची उपराजधानी असणारं शहर आहे किंवा ठिकाण आहे आणि याच ठिकाणी राज्यातील आपल्या पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा जी आहे ही सुरू करण्यात आली आहे नागपूरमध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ताजमहल सारखा दिसणारा बीबी का मकबरा हा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा, जो की ताजमहल आहे तर ताजमहलची प्रतिकृती म्हणून महाराष्ट्रामध्ये बीबी का मकबरा हे ठिकाण आहे. तर हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे पहा बीबी का मकबरा हे ठिकाण. आणि बीबी का मकबरा जो आहे ही ताजमहलची प्रतिकृती आहे. यामध्ये सर्वात कन्फ्यूज होणारे विद्यार्थी असणार आहेत, लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पण त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी औरंगाबाद असं नाव देण्यात आलेलं आहे. कारण औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव चेंज करून लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी आपल्याला धाराशिव जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला उस्मानाबाद पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस ऑप्शन असतील जुन्या प्रश्नातील तर त्या ठिकाणी उस्मानाबाद देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी नवीन आहे त्याचं धाराशिव. पर्याय 1 आपले योग्य उत्तर होईल पहा, औरंगाबाद किंवा संभाजीनगर या ठिकाणी आहे बीबी का मकबरा. यानंतरचा प्रश्न आहे, वि. दा. सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, वि. दा. सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी एक महाराष्ट्रामध्ये मंदिर बांधलं होतं, त्याचं नाव होतं पहा पतित पावन मंदिर. आणि हे जे मंदिर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे पतित पावन मंदिर. आणि ते बांधलेलं कोणी आहे? विनायक दामोदर सावरकर. एक प्रकारे आपण त्याला सावरकरांनी बांधलं असंही म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्याला आपण RSS म्हणतो तर त्याची स्थापना झालेली आहे? प्रश्न महत्वाचा आहे, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे अल्टरनेट विचारले होते की RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे याची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवा हेडगेवार यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी प्रश्न आहे की ती कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागपूर या जिल्ह्यामध्ये केली होती पहा RSS ची स्थापना. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केलेले आहे. पहा मित्रांनो, शहाजहानचा एक मुलगा होता, तर त्या मुलानं 50 पेक्षा जास्त जे उपनिषद आहेत तर त्यांचं जे भाषांतर आहे किंवा त्याला आपण ट्रान्सलेट म्हणू शकतो तर ते फारसी भाषेमध्ये केलेलं आहे. आणि हा प्रश्न आहे आपल्याला पहा म्हाडामध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर दारा शिकोह हा जो त्यांचा मुलगा होता शहाजहानचा, तर त्यांनी 50 पेक्षा जास्त असे उपनिषद होते की त्याचं भाषांतर जे आहे हे फारसी भाषेमध्ये केलेलं होतं. आणि मित्रांनो, जे काही आपल्याला हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा जे TCS आहे हे अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला नेहमी विचारतं, कारण यामधील आपण अर्ध्यापेक्षा जास्त जे प्रश्न आहेत हे TCSने घेतलेले प्रश्न आहेत, कारण हा देखील प्रश्न TCSनेच घेतलेला आहे म्हाडा भरतीसाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल दारा शिकोह. यानंतरचा प्रश्न आहे ज्या सामायिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यामुळे तिसऱ्याच पदाचा बोध व्यक्त होतो तर त्या समासाला काय म्हटले जाते. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर असा कोणता सामासिक शब्द आहे की त्यामध्ये म्हणजे असा कोणता समास आहे की त्यामध्ये दोन्हीही पदांना महत्त्व नसतं आणि तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, तर तो समास कोणता असतो. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या विचारली आहे. तर ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसतं आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर त्या समासाला म्हटलं जातं बहुव्रीही समास. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न होईल निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाईल. या ठिकाणी प्रश्न सरळ आहे की निष्कपट या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. पहा, संधी विग्रह करायचा आहे आपल्याला निष्कपट या शब्दाचा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर निही अधिक कपट. पहा, निही अधिक कपट त्यालाच म्हटलं जातं पहा निष्कपट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वयं संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 मधला इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे आपण जून 2023 मध्ये घेत आहोत. लक्षात ठेवा. तर महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इस्रायल कोणत्या देशाकडून F-35 ही अत्याधुनिक लढाऊ विमानं जे आहे हे खरेदी करणार आहे. पहा मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा, डिफेन्सवरचा हा प्रश्न आहे. तर इस्रायल हा जो देश आहे कोणत्या देशाकडून F-35 या नावाचे जे काही मॉडर्न असणारे किंवा अत्याधुनिक लढाऊ विमान आहेत तर ते विकत घेणार आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर अमेरिकाच म्हणजे USA या देशाकडून इस्रायल देश जो आहे हा F-35 ही जी विमानं आहेत लढाऊ विमानं ते विकत घेणार आहे. ऑप्शन 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ले थान लॉन्ग हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे न्यायमंत्री आहेत. पहा, या ठिकाणी एक व्यक्तिमत्व भारत दौऱ्यावरती आलेलं आहे. त्यांचं नाव आहे ले थान लॉन्ग. हे जे भारत दौऱ्यावर आलेले न्यायमंत्री आहेत तर हे कोणत्या देशाचे न्यायमंत्री आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर व्हिएतनाम या देशाचे न्यायमंत्री आहेत ले थान लॉन्ग आणि हे जे आहेत हे सध्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहिली ग्लोबल चेस लीग ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली. पहा, पहिली ग्लोबल चेस लीग जी आहे ही कोणत्या ठिकाणी पहिली पार पडलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर लंडन या ठिकाणी पहा पहिली ग्लोबल चेस लीग जी आहे ती संपन्न झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी चौथी आणि देशातील दुसरी सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती ठरली आहे. पहा, प्रश्न हा महत्त्व आहे. जगात कितव्या क्रमांकाला, चौथ्या क्रमांकाला आणि आपल्या देशात जर विचारलं तर देशात दुसऱ्या क्रमांकाला अशी बँक कोणती आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर HDFC ही जी बँक आहे ही जगामध्ये चौथ्या क्रमांकाची मोठी असणारी बँक आहे आणि आपल्या देशामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी असणारी सर्वात बँक आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण करंट अफेअर्स 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते पहा 30 असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. या 30 प्रश्नापैकी किती प्रश्न आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स आणि जे काही महत्त्वाचे क्वेश्चन पेपर असणार आहेत प्रिव्हियस झालेले, तर त्याच्याही नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यालाही जाऊन आपण जॉईन करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सगळं स्टडीचं मटेरियल जे आहे हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.